आता एक ताजी बातमी आपल्याकडे येते ती म्हणजे शिवसेना खासदार लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची भेट घेणार आहेत। लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे। रवींद्र गायकवाड प्रकरणी शिवसेना खासदार लोकसभा अध्यक्षांची भेट घेत आहेत। यापूर्वी सुद्धा त्यांनी सुमित्रा महाजन यांची भेट घेतली होती आणि त्याचबरोबर रवींद्र गायकवाड यांच्या संदर्भात जी एकतर्फी कारवाई होते त्या संदर्भात त्यांनी चर्चा केली होती। याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपला दिल्लीचा रिपोर्टर सुमेध बनसोड आता आपल्यासोबत आहे। सुमेध, आपण बघतोय शिवसेना खासदारांनी आज पुन्हा एकदा सुमित्रा महाजन यांची भेट घेतली आहे, पण या भेटीमागचं नेमकं कारण काय? त्यांनी रवींद्र गायकवाडांसंदर्भात नेमकी काय मागणी त्यांच्याकडे केली आहे? सौरभ, ही निश्चित दुसरी भेट आहे। या अगोदर सुमित्रा महाजन यांच्यासोबत शिवसेना खासदारांनी भेट घेतली होती। यावेळी जेव्हा खासदारांनी भेट घेतली होती तेव्हा सुमित्रा महाजन यांनी एव्हिएशन मिनिस्टर यांच्याकडे तक्रार द्यावी आणि त्यांच्यासोबत चर्चा करून हा विषय सोडवावा असा सल्ला जो आहे शिवसेना खासदार यांना दिला होता। मात्र यानंतर समाधान न झाल्यानंतर आज सकाळी 10:30 वाजता पार्लमेंट हाऊसमध्ये असलेल्या सुमित्रा महाजन यांच्या कार्यालयामध्ये हे सगळ्या खासदारांनी भेट घेतली। विशेष म्हणजे रवींद्र गायकवाड प्रकरणी रवींद्र गायकवाड यांची कुठली चुकी नसताना त्यांच्यावर प्रवासबंदी करणं हा एक त्यांच्या अधिकाराचं हनन आहे असा आरोप करत शिवसेना खासदारांनी ही भेट घेतली। त्यांची एक मागणी जी आहे ती स्पष्ट आहे की एअर इंडियावर ह्या सगळ्या प्रकरणी कारवाई करावी आणि जे सध्या प्रवासबंदी त्यांच्यावर घालण्यात आली आहे ती तात्काळ मागे करण्यात यावी अशी शिवसेना खासदारांची मागणी आहे। त्यामुळे जी आहे आजची जी भेट आहे त्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आज पहिल्यांदा रवींद्र गायकवाड आज हे संसदेच्या सेशनमध्ये हजर होतील आहे। ते मात्र या सगळ्या बैठकीमध्ये नव्हते अशी जी माहिती महाराष्ट्राकडे मिळते आहे। मात्र या सगळ्या बैठकीमधनं सुमित्रा महाजन यांनी काय नेमकं आदेश दिलेले आहे, काय निश्चित आश्वासनं मिळालेलं आहे सध्या अद्याप कळालेलं नाहीये। मात्र ही जी भेट आहे ती या दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते आहे। सौरभ, ही भेट महत्त्वाची मानली जाते। या संदर्भात लोकसभा अध्यक्ष काही महत्त्वाचे पावलं उचलतात का हे सुद्धा बघावं लागेल। थँक्यू सुमेध या सगळ्या माहितीबद्दल।